IL. B is magnetic induction, I is current, L is the length of conductor. Then we discuss about Ampere law, which is the integral of total magnetic induction, which is integration B dl is equals to mu 0 I only for straight conductor. Rather than that, while we consider a toroid and solenoid. In case of solenoid, integration B dl is equals to mu 0 n L I, and in case of toroids, integration B dl is equals to mu 0 n I. हे आपण इकडे पर्यंत सॉल्व केलेलं बरोबर का? एवढं केलं होतं की दुसरं डिस्कस केलं सॉल्व केलं ना. बरं इकडे पर्यंत आपलं झालेलं आहे. बरं इज इक्वल्स टू एम स्क्वेअर तुम्हाला भेटलंच नाही का? शोधलं का? शोधलं केमिस्ट्रीच्या सरांना एक एक सगळं बोलतो का? कोणत्या प्रकारे टाइप ऑफ लाईट वरती मास डिपेंड असतो. तुम्ही त्यांना असं पण सांगितलं का? मी विचारलं असं नाही सांगितलं ना? त्यांना वाटतं मी तुम्हाला त्यांना विचारायला लावलं. बरं ठीक आहे. ठीक आहे, लक्ष द्या. मास आणि याचं कसं असतं, जे अर्थचं मास जे कॉन्स्टंट असतं तो मास एनर्जी रेशो आहे. मास एनर्जी रेशो म्हणजे कसं माहिती का? समजा असं समजा की पृथ्वीवरती 100 युनिट मास असेल आणि 100 युनिट एनर्जी असेल. हे मास असेल समजा, हे एनर्जी असेल. मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो, पूर्ण डीप तुम्हाला कधीच कळणार नाही, कळू शकतच नाही. टाइम डायरेक्शन तर तुम्हाला कळणारच नाही, आता तरी नाही कळणार. जितकं कळलं तेवढं समजून घ्या. समजा पृथ्वीवरती 100 युनिट मास आणि 100 युनिट एनर्जी, असं काही नाही की सारखं आहे, काही पण असू शकतं. याचं असं इकडे जर एक कमी झालं, समजा मास जर एक कमी झाला 99 झाला, तर इकडे लगेच एनर्जी 101 होऊन जाईल. किंवा हे जर कमी झालं, समजा याला मी 2 कमी केलं तर इकडे 101 होऊन जाईल. कळतंय का थोडंफार? म्हणजे मास ऑलवेज कन्वर्ट होतो एनर्जी, तर एनर्जी ऑलवेज कन्वर्ट होते मासमध्ये. म्हणजे तुम्ही जेवढं मास डिस्ट्रॉय करता त्याची काय होते एनर्जी. इज इक्वल्स टू एम सी स्क्वेअर मेनली यूज करतात त्या अनुभव वगैरे बनवतात बघा, माहिती का? तिकडे काय केलेलं, खूप सारं मास एका पॉईंटला ते सेंटरला एकत्रित करतात आणि देन त्याला परत एनर्जी कन्वर्ट करतात. तो खूप मोठा ब्लास्ट होतो, एवढी सगळी एनर्जी रिलीज होते. याचा अर्थ असा नाही की मास डिस्ट्रॉय झालं, मास फक्त एनर्जीमध्ये गेलं. सो इज इक्वल्स टू एम सी स्क्वेअरमध्ये काय असतं, समजा माझ्याकडे अशी कॉन्स्टंट आहे, किती असतो तो 3 × 10⁻⁷ मीटर/सेकंड. समजा माझ्याकडे एखादी कॅन्डल असेल, कॅन्डलमधनं लाईट निघतोय, कॅन्डलला तिचं मास आहे ना, आणि त्याचं कन्वर्जन कशात होतं एनर्जी. लाईट तर आहेच, म्हणजे कॅन्डलचा सी काय असेल तो पण हाच असेल 3 × 10⁻⁷ मीटर/सेकंड. फक्त त्याची इंटेन्सिटीमध्ये तेवढं लाईट जात असेल मेबी. मग जेवढं कॅन्डल तुम्ही ब्लास्ट करतात म्हणजे संपवतात, समजा 200 ग्रॅमची कॅन्डल असेल, 200 ग्रॅम तुम्ही मास डिस्ट्रॉय केलं, मग एनर्जीमध्ये जितकं मास डिस्ट्रॉय करतात ती व्हॅल्यू इथे घेतात. कळतं का थोडंफार? समजा मला हा लाईट बनवायचा तर किती मास मी संपवतोय ते बनवायला. समजा मेणबत्तीतनं जेवढं लाईट मिळालं, ते लाईट मिळालं मी किती मास डिस्ट्रॉय केला तेवढी व्हॅल्यू असते त्या एमची. पण अकॉर्डिंग टू आयन्स्टाईन थेरी हे जे असेल, हा लाईट असेल, हा काय हा नाही, जो सूर्यापासून येतो तो लाईट काय असतो, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सी स्क्वेअर येते. मग हा प्रपोर्शनॅलिटी साईन घालवायला त्यांनी तो यम टाकलेला, त्याची व्हॅल्यू 1च असते. हा वरून जो येतो तो युनिट आहे, त्याचा तसाही काय अर्थ नाही याचा. पण बाकी याच्यामध्ये इज इक्वल्स टू एम सी स्क्वेअर जे वापरतात ते काय असतं, जेवढं मास तुम्ही डिस्ट्रॉय करतात तेवढी एनर्जी मिळेल. समजा अणुबॉम्ब असेल तर मे बी 2-3 टन असं काहीतरी असतं. समजा 2-3 हजार किलोचं असेल, तर इकडे याला इंटू 2-3 हजार जे काही खूप मोठा आन्सर होतं. म्हणजे ते कसलं आन्सर होतं एनर्जीचं, तेवढी एनर्जी रिलीज होते, ते काय डिस्ट्रॉय करते वगैरे वगैरे. मला वाटतं तुम्हाला एक 2-3-4% कळालं असं फक्त. तुम्हाला फार कळणं अपेक्षित नाहीच आहे, कळणार नाही बोलते. ते कळलं तर पुढे तुम्हाला टाइम डायल्युशन पण सांगायला लागतो, त्याच्यामध्ये पण ते मास रेशो येतात. एवढं सांगायला गेलं तर तुम्हाला काही कळणार नाही. लाईटवर डिपेंड असतं ते, लाईटला मास असतो हे लक्षात घ्या. पण आता प्रश्न असा राहिला की जे सूर्यापासून रोज जो मास येतो तो पृथ्वीचं मास का नाही वाढत त्याच्यामुळे, कारण तो रिफ्लेक्शन इफेक्ट
सांग ना. तर तुम्ही जेव्हा बोलले होते ना की पृथ्वीमध्ये 0.1 जेवढं मास असतं ते 0 into 0.1 ने मल्टिप्लाय असतं, म्हणजे जे मास आहे ते सूर्यापासून रोज त्याच्यावर वाढ होतं का एनर्जीमध्ये? सूर्यापासून जे मास आहे तर पहिली गोष्ट तो रिफ्लेक्शन इफेक्ट आहे. म्हणजे काय, समजा तुम्हाला इकडे जर एखादा लाईट आला आणि मी इकडनं तो रिफ्लेक्ट केला, तो डायरेक्ट परत जातो. समजा माझ्याकडे काहीतरी असेल, मला असं वाटतं की मी इथे इथे रिफ्लेक्ट करतो, तर जेवढा लाईट येतो तर 99.99% तो बाहेरच जातो. आता नंतर सूर्यापासून जे एनर्जी येतात त्याला असं म्हणता येईल तुम्हाला की समजा पतंग उडवतात का तुम्ही, पतंग उडवताना तुम्ही जोपर्यंत त्या पतंगचं ते काय असतं ते दोरी मांजा त्या हातात पकडलेलं आहे, त्या हातात पकडल्यामध्ये पतंग किती जरी वर असतो त्याला स्वतःचं मास काही अर्थ आहे का त्या मासला, कारण तुम्ही त्याला धरून ठेवलेलं आहे, उडवता आहे पण त्याला धरून ठेवलेलं आहे. सो ते मास जातच नाही तुमच्यामधनं बाहेर, जात आहे का, तुम्ही त्याचं मास पकडून ठेवलं म्हणजे तुमचंच मास झालेलं आहे. सूर्यापासून काही डिस्ट्रॉय नाही होत. सूर्यापासून त्या सनपासून जे लाईट येतात ते कसे तुटून नाही येत, कंटिन्यू लाईन आहेत ना त्या, त्याच्यातनं ॲक्च्युली जातच नाही. ते पतंग कळाला ना तसं त्याच्यामध्ये असेल की बाकीचं जे ते पृथ्वीवरच होते, त्याचा काही संबंध नाही. मासचं एनर्जीचं मास, त्याच्यामुळे पृथ्वीचं मास वाढत नाही. जर तिकडनं डायरेक्ट असे तुटून आले असतात तर तिकडे ते झालं असतं. पृथ्वी आणि सूर्यामध्ये किती डिस्टन्स आहे? किती? 15,000 किलोमीटर. किती बरं, ते कॅल्क्युलेट कसं केलं असेल, कोणी जाऊन मोजलं असेल ते? बरं, त्याच्या पुढे जाऊन विचारतो अजून. पृथ्वीचं मास 6 into किती आहे? 10^24 kg, बरोबर. ते कसं मोजलं असेल, बाहेर जाऊन कोण मोजून आलं ते? हे मोजायचं तर मला याला असं ठेवायला लागेल ना, ते कोण जाऊन मोजून आलं असेल, कसं काही एवढं एक्झॅक्ट मोजलं ते? हा प्रश्न नाही पडला तर कधी तुम्हाला, कसं मोजलं असेल? तुम्ही पण मोजू शकता इथे बसून पण. सूर्याच्या पृथ्वीमध्ये किती अंतर आहे तुम्ही पण काढू शकता 1-2 मिनिटात. त्याला नासामध्येच गेलं पाहिजे असं काही नाही. स्पीड इक्वल्स काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम असतो का? मग पृथ्वी आणि सूर्यामध्ये किती डिस्टन्स आहे काढायला मला स्पीड ऑफ लाईट माहिती आहे, 3 × 10⁻³ मीटर/सेकंड. टाइम किती लागतो माहिती आहे तिकडनं इकडे यायला? किती? 7 मिनिटं आणि 56 सेकंद काय, अप्रॉक्सिमेटली 8 मिनिटं लागतात. ते मल्टिप्लाय करायला डिवाइड केलं तर डिस्टन्स भेटतो. याच्यात काही अवघड नाही. पृथ्वीचा जो मास काढायचा असेल ना तर डेन्सिटी इक्वल्स मास अपॉन व्हॉल्यूम असतं. पृथ्वीचं व्हॉल्यूम सगळ्यांना माहिती आहे आणि डेन्सिटी पण माहिती आहे. डेन्सिटी कसली घ्यायला लागेल माहिती का तुम्हाला? 3 गोष्टींची डेन्सिटी घ्यायला लागेल. कसली? पृथ्वीची डेन्सिटी कशी काढणार आहे? बँडची वेगळी, याची वेगळी, अजून कसली तरी वेगळी, अशी नाही काढणार. सॉलिड, लिक्विड, गॅसेस तिघांच्या डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, त्या माहिती आहेत. आणि पूर्ण पृथ्वीवरती किती % सॉलिड पोर्शन आहे, किती लिक्विड आहे, सगळं माहिती आहे आपल्याला. त्याला ते इंटू करतात आणि लगेच काढतात, ते मास लगेच भेटतं. त्याला असं बाहेर जाऊन मोजायची गरज नसेल. तुम्हाला त्याचे प्रश्नच पडले नव्हते, ते प्रश्न पाडायचे आणि मग परत सांगायचं त्यापेक्षा. नेक्स्ट पॉइंट आहे MCG. MCG म्हणजे काय? मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. काय असतंय? इट इज अ डिव्हाइस विच इज यूज फॉर, असं म्हणतो, इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस फॉर यूज द ऑर डिटेक्ट द करंट मोजायला वापरतात. पण का? 3 डिव्हाइस आहेत ते. MCG म्हणजे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे, ॲमीटर आहे आणि व्होल्टमीटर आहे. तिन्ही जरी असले तरी खूप कमी करंट असेल. याला तुम्ही बघितलेलं सगळ्यांनी, कुठे पाहिलेलं आहे? कुठे? पुस्तकात, लॅबमध्ये, फिजिक्सच्या लॅबमध्ये.
फिजिक्सच्या लॅबमध्ये, किंवा तुम्ही काही टीव्ही वगैरे ते रिपेअरिंगची दुकानं असतात तिकडे तो ते लावून बघतो बघा ते असे काटा डिफ्लेक्शन दाखवतो. ते काय असतं की नाही असलेलं करंट म्हणजे खूप कमीत कमी करंट जरी असेल आणि तिकडे फॉल्ट शोधायचं असेल ते काय करतात. आता टेलिव्हिजनमध्ये तुमचं ते सिस्टम तिकडे असतं बघा, ते कलर कोड रेजिस्टन्स असतात, ती एक किट असते ब्ल्यू कलरची किंवा ग्रीन कलरची. सो तिकडे खूप कमी करंट असतं, तुम्ही हात लावला तुम्हाला काहीच होणार नाही तिथे. ते काय काही ठिकाणी तिकडे करंट जाताकडे फॉल्ट कसा शोधतात, तो सिग्नल जाताकडे तिकडे ते MCG लावतात, मूव्हिंग कॉईल घालून. तिकडे ते बारीक मधलं बारीक म्हणजे स्मॉलेस्ट करंट सुद्धा डिटेक्ट करतात, ते तुम्हाला दाखवतात. हा त्याचा यूज झाला. त्याच्यावरती जे काही त्याची इम्प्युरिटी ते आपण घेणार आहे. सो MCG मध्ये काय असतं, समजा हां टॉर्क म्हणजे काय माहिती का? म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्स ते कपल MCG मध्ये तुम्हाला युजेस वगैरे हे आपण घेणार आहे. पहिले फक्त टॉर्क कॅल्क्युलेट करायला लागतं. टॉर्क काय लागेल ते पण टॉर्क म्हणजे काय, समजा ते पावसाळ्यात वगैरे पाणी जातं बघा, नदीत कुठे वाहत असेल एखाद्या ठिकाणी असं गोल गोल फिरत असतं बघा, पाहिलंय का? तिकडे टॉर्क ऍड झालेला असतो. आता सांगा टॉर्क म्हणजे काय? टॉर्क म्हणजे फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता सांगा टॉर्क म्हणजे काय? टॉर्क म्हणजे अँगलने लावलेला फोर्स. म्हणजे समजा पाणी असं सरळ जात आहे, मी त्याला काहीतरी अँगलने अडवेल, 19-0 नाही त्याच्यामध्ये, कळतंय का? असं पाणी जातं, मी असं अडवलं तिकडे काही टॉर्क होणार नाही. असं हात ठेवलं तरी ते पाणी असं निघून जाणार आहे, बरोबर? अँगलने काहीतरी हात ठेवला तर मग तिकडे पाणी असं फिरायला लागेल, होईल का? टॉर्क म्हणजे काय, अँगलने लावलेला फोर्स. थोडंफार कळतंय? आता इकडे कसं समजा इकडे एखादी कॉईल असेल, रेक्टँग्युलरच का, कारण MCG मध्ये रेक्टँग्युलर पोर्शन असतं. ते बघा, ते असं डिव्हाइस असतं बघा, रेक्टँगल सारखंच असतं ना. त्याला ते आता कॉर्ड बदलायचं पण आलेलं असं काहीतरी, त्याच्यात ते अजून स्मॉलेस्ट करंट डिटेक्ट करतं. याची रेंज माहिती आहे का? हा क्वेश्चन आलेला. किती पर्यंत याची ॲबिलिटी आहे? छोटाच करंट डिटेक्ट करतं, मोठा करंट नाही. ते इकडे लावलं चालेल की चालू लाईटमध्ये जळून जाईल ते स्मॉल पोर्शनवरतीच करंट डिटेक्ट करतं. इव्हन तो तुम्ही बेंचवरती असा हात जरी इकडे तिकडे केला थोडा वेळ आणि तिथे लावलं बेंचला, तर ते थोडंसं दाखवेल की इकडे काहीतरी एनर्जी जनरेट झाली. मग त्याचं रेंज किती असते? 0 मायक्रो एम्पियर पासून ते 10 मायक्रो एम्पियर पर्यंत. एम्पियर म्हणजे मायक्रो एम्पियर. 10 मायक्रो एम्पियरच्या पुढे MCG चालतच नाही, तर त्याची मॅक्सिमम रेंज झाली. तर आता बघा, समजा इकडे रेक्टँग्युलर कॉईल असेल, इकडनं करंट जातोय I, जर करंट असा चाललेला आहे, समजा फक्त व्हर्टिकल पोर्शन साठी विचार करा, करंट असा चाललेला आहे, तर B कुठे लागेल? करंट असा चाललेला आहे, B कुठे लागेल? परपेंडिक्युलर ना. समजा ही लेंथ L असेल आणि व्हर्टिकल लेंथ L असेल, हॉरिझॉन्टल B असेल, आणि तो कॅपिटल B कुठे लागेल तुमचा? हा म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शन. तर इकडे टॉर्क जर काढायचं असेल तर बरं फोर्स कुठे लागेल? मी तुम्हाला तो F सांगितला बघा काल, काय तो काय होता? फोर्स इज इक्वल्स टू B I L. हा म्हणजे कोणता फोर्स आहे? EMF समजा, नाही तर इलेक्ट्रिक फोर्स समजा. इलेक्ट्रिसिटीमुळे जो फोर्स लागतो तुमच्यावरती, जे काही इफेक्ट होतो त्याला BIL म्हणतात, तेवढा फोर्स तो असतो. मग समजा असं करंट चाललेलं आहे आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इकडे जाते, त्याच्याबद्दल काही शंका नाही. मग तो फोर्स कुठे लागतो? असा की असा? कुठे लागतो? कसा लागतो? बघा, करंट असा जातो, त्याच्या परपेंडिक्युलर मॅग्नेटिक इंडक्शन असते, पण तुम्हाला माहिती आहे आडवा जाईल. मग फोर्स असाही जाणार नाही आणि असाही जाणार नाही, तो दोघांच्या मध्ये लागतो. म्हणून त्याला F sin θ F cos θ सांगितलं तुम्ही तुम्हाला. ते मेकॅनिक्स झालं, याच्यात कसं काढत बसत नाही कोणी, कारण तो माहितीच नाही कसं काढणार. सो बघा, हे जर असं व्हर्टिकल असेल आणि B हॉरिझॉन्टल असेल, बघा करंट व्हर्टिकल आहे I, B काय हॉरिझॉन्टल आहे, तर फोर्स कुठे लागेल? दोघांच्या मध्ये इकडे कुठेतरी, कळतंय का?
सो इथे पण कुठे लागेल फोर्स, एकतर इकडे किंवा इकडे कुठेतरी पण टॉर्क म्हणजे काय असतं बघा, टॉर्क इज इक्वल्स टू, आता सांगितलं मी काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स काय असतो, बी आय एल. हा इकडे फक्त काय तुम्हाला कॉईल असल्यामुळे नंबर ऑफ टर्न्स पण आले. नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय, एन एन बी आय एल इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे फोर्सला, समजा इकडे इकडे लागतोय, एल आहे का बी. जर मी वर्टिकल मध्ये फोर्स काढले इकडे इकडे तर एल असू शकत नाही, काय असेल, तेच इकडे दाखवले असते तर बी असतं, एल असतं ना, कळतंय का नाही. इकडे किंवा इकडे असेल फोर्स असा, याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल, समजा मी याला म्हटलं x, आता या फोर्सला परपेंडिक्युलर डिस्टन्स काय x की y, इथे दोघी आहेत बरोबर. पण मी काय केलं, आता y मधनं याला असं काढलं, आता y असेल की x असेल ना, तसं मी कशामधनं काढलं, लेंथ मधनं काढलं ते दोघांना. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल, b असेल. सो ॲट द तुम्हाला काय म्हणाले, एन बी आय एल इंटू बी. एन इंटू बी काय असतो, एरिया ऑफ रेक्टँगल. सो टॉर्क इज इक्वल्स टू एन बी आय एल इंटू बी च्या जागी मी हे घेऊ शकतो, बरोबर ना, घेऊ शकतो का, हो. तुम्ही जिवंत आहात असं दाखवा, कळालंय का बघा. एन बी आय एल इंटू बी मी काय घेतला, एरिया ऑफ रेक्टेंगल. बरं, हा टॉर्क पण दोन प्रकारचा असतो, एक असतो डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि एक असतो रिस्टोरिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे काय, डिफ्लेक्शन म्हणजे काय, डिफ्लेक्शन म्हणजे काय, समजा याच्यावरती जर मी फोर्स लावला त्याचं काय होईल, डिफ्लेक्शन होईल. बघा, डिफ्लेक्शन म्हणजे काय, एखादी गोष्टीचा शेप बदलणं. पण बदलणं म्हणजे कसं, हा मार्कर असं मी इकडे उचलून तिकडे ठेवलं म्हणजे डिफ्लेक्शन नाही. ते दोन्ही बाजू कॉन्स्टंट यामध्ये असं वाकवलं किंवा तो जो शेप बदलला त्याला म्हणतात डिफ्लेक्शन. एखादी गोष्ट आपण काहीतरी तोडून मोडून वेगळी करणं त्याला डिफ्लेक्शन म्हणतात. रिस्टोरिंग म्हणजे काय, परत त्या जागेवरती आणणं. कळतंय का. मग याच्यामध्ये काय असतं, डिफ्लेक्शन आणि रिस्टोरिंग दोन होतं, ते सिग्नलमध्ये होतं. हा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट झाला. तर डिफ्लेक्शन म्हणजे काय, दोन प्रकारचे टॉर्क असतील, मध्ये काहीतरी चेंज पण होत जाईल त्याच्या रेंजिंगमध्ये, आणि परत एक रिस्टोरिंग असेल तो काय करेल, त्याला परत पहिल्या जागेवर जाईल. मी तुम्हाला आधी सांगितलं बघा, हा फॅन खाली पण येतो, याचा मास जरी खाली असतो तर त्याला वरती पण कोणीतरी खेचतंय, कोणीतरी होल्ड केलेलं आहे. सो जेवढं खाली डिफ्लेक्शन असेल तेवढं वरती काय रिस्टोरिंग आहे. तसं इकडे दोन्ही प्रकारचे टॉर्क असतात. हा कोणता झाला तुमचा डिफ्लेक्शन टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क काय असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँगल. अँगल काय असतो आपल्याकडे
थीटा. हे बघा रिस्टोरिंग टॉर्क क्यू is directly proportional to the angle. Therefore, torque restoring is equals to proportional to theta. हे साइन घालवायला काय करणार तुम्ही कॉन्स्टंट ऍड केला त्याला ते काहीतरी बोलतात बघा सीला काय म्हणतात रिस्टोरिंग कॉन्स्टंट. त्याला अजून एक वर्ड आहे बघा पुस्तकात काय तुम्ही आपले लेक्चर बंद येते त्याला बोर होऊन जातं वाटतं बरोबर ना. Restoring torque is directly proportional to angle theta. So instead of proportionality sign, we must be put it as c, which is c is the constant of proportionality. आता बघा एक लक्षात घ्या जेवढा खाली फोर्स आहे फॅनला तेवढाच वरती कोणीतरी खेचते म्हणजे रिस्टोरिंग आणि डिफ्लेक्शन काय असतं काय असतं त्या फॅनला जेवढं खाली मास अट्रॅक्ट होतोय अर्थ सरफेसकडे तेवढंच वरती खेचताय जेवढं रिस्टोरिंग आहे जेवढं डिफ्लेक्शन आहे तेवढंच काय असेल रिस्टोरिंग असेल म्हणजेच काय टाउ डी किंवा टॉर्क डी इज इक्वल्स टू टॉर्क आर दोघी इक्वल आहे म्हणजे काय करणार मी हे एक इक्वेशन झालं समजा आणि सेकंड झालं दोघांना इक्वल करायचं इक्वल कसं लिहिणार मी एन बी आय ए इक्वल्स टू सी थीटा. मग तुम्हाला इकडे आय काढायचं स्क्वेअर आय इक्वल टू काय मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स या वर्गात नक्कीच आहे वस्तू सांभाळ ते मल्टिप्लायचं कुठे जाईल डिवाइडला ही टर्म वेगळी का लिहिली ही कॉन्स्टंट टर्म आहे कॉन्स्टंट म्हणजे ती बदलत नाही थीटा बदलला की व्हॅल्यू बदलत जाईल करंट. अँगल म्हणजे टॉर्क हे झालं तुमचं MCG त्याच्या प्रॉपर्टीज आहेत आपण स्टार्ट करू. इकडे बंधू शंका असेल तर विचारा शंका आहे का सर ते फॉर्म्युलामध्ये एनबीच्या पुढे काय एनबी खूप मोठी शंका विचारली अजून आता हे सगळे टर्म काय कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट म्हणजे काय के मी असं पण लिहू शकतो ना आय इज इक्वल्स टू के थीटा और आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा म्हणजेच काय थीटा बदलला की करंट बदलेल किंवा थीटा वाढला तर करंट वाढतो अँगलवरती डिपेंडेंट करंट कशामध्ये MCG मध्ये. त्याच्या प्रॉपर्टी ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहे त्याचे. याचं पहिलं ॲडव्हान्टेज काय असेल MCGचं रेंज कळाली का सगळ्यांना अप टू 10 मायक्रो अँपियर MCGची रेंज असेल याच्या पुढे त्याची रेंज असेल अजून फर्स्ट ॲडव्हान्टेज नॉट अफेक्टेड बाय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. आजूबाजूला जर किती मॅग्नेटिक फील्डने कोण अफेक्ट होतं माहिती का घड्याळ स्ट्रॉंग मॅग्नेट जवळ ठेवलं तर काय होतं हां हे माहिती नाही तुम्हाला. बरं ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला तर टाइम काय होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर वाढला टाइम जोरात होईल की हळू होईल स्लो होईल ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा मॅग्नेटचा काही संबंध आहे काय घड्याळ जर खूप स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये ठेवलं खूप मोठे मॅग्नेट्स ठेवले मध्ये घड्याळ ठेवलं ते बंद पडतं माहिती का मोठे नाही साधारणतः
ते लेअरचे मॅग्नेट ठेवले असे तरी पण ते बंद पडतं, माहिती का? नाही. म्हणजे काय, त्याच्यावरती मॅग्नेट अफेक्ट करतो, बऱ्याच गोष्टीवरती तो अफेक्ट करतो. करंटवर करतो, करंट कमी असेल तर मॅग्नेट कमी असेल, तर ते मॅग्नेट लाईन्स ऑफ फोर्सेस कमी असतील, करंट पण कमी आहे. पण हा काय करतो, MCG अफेक्ट करत नाही. जरी आजूबाजूला किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असतील तर ते जेवढं करंट आहे तेवढंच मेजर करतं, पण त्याची रेंज 10 अँपिअरच्या पुढे जे करत तेवढं लक्ष ठेवा. पुढे हॅव हाय टॉर्क फॉर वेट रेशो, टॉर्क त्याचा हाय असेल तिथे जास्त असते, करंट पण जास्त असेल. व्हेरी ॲक्युरेट अँड रिलायबल, हे कायमचे तुमचे वाक्य बरोबर, ॲक्युरेट असतं, रिलायबल असतं. रिलायबल माहिती ना. स्केल्स आर युनिफॉर्म, स्केल्स आर युनिफॉर्म म्हणजे काय, याचे स्केल युनिफॉर्म आहे म्हणजे काय, एक संपले 40 मिनिटं झाले. किती वाजता? नाही घ्या हो, मी लावतो दुसरं. तुम्ही घ्यायचं ना अजून एक 40 मिनिटाचं काम. हो मग विषय तुमचा असं बंद झाला का सर, सांगून तुमचा सर फोन बंद झाला.